हो 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 अज्ञान का ताला पहिला आपले चाबी पा तुमची चाबी कशी आहे ताल्याला लागते का म्हणलं नाही तो आमची फुलनबाई म्हणली ना का चाबी लागत नाही प्रत्येक ताल्याला समजलं काय म्हणून म्हणायचं आहे की सुरमा दिवस रात रंगलेली आहे शाहीर निशांची सुखदेव ही सुरमा दिवस रात रंगलेली आहे आणि तुझ्या आत्म्याची भिंत सारी भंगलेली आहे ही सुरमा दिवस रात रंगलेली आहे आणि तुझ्या ज्ञानाची भिंत सारी भंगलेली आहे अरे तू काय माझा खोलशील ताला ज्ञानाचा तू काय माझा ताला खोलशील ज्ञानाचा तुझी तर चाबी सारी जंगलेली आहे तुझी तर चाबी सारी जंगलेली आहे तुझी तर चाबी सारी जंगलेली आहे ते जंग खाल्लेली चाबी लागेच नाही माया ताल्याले माया ताला आहे ज्ञानाचा आणि ते जंग खाल्लेली चाबी मोया कोण्या कामाची आहे समजले काय आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेब म्हणते काय मी म्हणलं निशान सुर म्हणजे काय सुरमा म्हणतात मले समजते का तुले सुरमा म्हणतात मला तर कोटी नेऊ तुले माय गणपती हाले म्हणते बापा रे वा 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 एक नंबर प्रबोधनाची शायरी आहे तू या गणपती हालते तर आपला गणपती आपल्या जवळ ठेवणं का लोकांना सांगून रस्त्या गणपती हालते गणपती हालते तर त्याला एका जागेवर ठेवून त्याचा विसर्जन करून टाक नाही का हॅलो हॅलो धोका दाखवतेस का तुझ्या गणपती तू वा रे वा तुझी शायरी मस्त म्हणायचं आहे पुन्हा म्हणायचं आहे समजू नको स्वतःला हुशार हुशार नाही समजत हे परशुराम की बंदी मी घमंड करत नाही शाहीर साहेब घमंडाची शायरी माझी नाही आहे आणि म्हणून ते तुम्हारे उड़ाने से मैं उड़ नहीं सकती तुम्हारे उड़ाने से मैं उड़ नहीं सकती नहीं और मेरे मोटर के आगे तुम्हारी बंडी चल नहीं सकती नाम है मेरा सुरमा और कान पा है मेरी बस्ती सही बात है नाम है मेरा सुरमा और कान पा है मेरी बस्ती आई हो मुकाबिल तो देखोगी ये शिरूर गांव में तुम्हारी कितनी हस्ती तुम्हारी कितनी हस्ती तुम्हारी कितनी हस्ती शाहीर साहेब मी विचारतो दिल्ली तुम्ही सांगता बिल्ली मी म्हणाली माझा अनुभवाचा प्रश्न आहे तुम्ही सांगता तुम्ही कर्ण कुंती सांगता महाभारत सांगता वारे वा जमल काय ह्या गोष्टी आणि तरी म्हणता बाई मी करतो काय तेरे घर में फडकाऊंगा म्हणते घुसकर झेंडा हा असा झेंडा फडकवाल तुम्ही तुमचा अरे शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते नहीं ओय शाहीर निशांची सुखी होते भेबुकला दुसऱ्याला सुरमाले नाही सुरमा कोणाच्या धमकीला भिणारी बाई नाही हो शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के शाप से कोई इंसान नहीं मरते होंगे आप तिरंगे के बहुत बड़े बासिंदे अच्छा होंगे आप तिरंगे के बहुत बड़े बासिंदे अरे ये सुरमा भी नीले की पहचान है ये सुरमा भी नीले की पहचान है हम भी किसी के बाप से नहीं डरते हम भी किसी के बाप से नहीं डरते समझे क्या रंग में रंग है तो हम भी कच्चे गुरु के चले नहीं का असं म्हणतो शाहीर साहेब म्हणतात बाई शायरी करना आयरे गैरों का काम नहीं ना झंडा फड़काऊंगा अरे हटा सावन की घटा बत्ती बुझा ऐसे आए कितने और ऐसे गए कितने झंडा फड़काऊंगा ऐसे आए कितने और ऐसे गए कितने ऐसे आंधी तूफान को है रोका और तुम क्या चीज हो शाहीर निशान जी सुखदेव तुम क्या चीज हो शाहीर निशान जी सुखदेव अरे तुम्हारे जैसे कितने को मैंने उखाड़ के फेंका समझे क्या वारे वा गणपती हाले बापा रे टिलमिली वारे वा आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहब शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के शाप से कोई इंसान नहीं मरते अरे ये भी शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते किसी के शाप से कोई इंसान नहीं मरते
होंगे आप तिरंगे के बहुत बड़े बासिंदे। ये सुरमा भी नीले की पहचान है, ये सुरमा भी नीले की पहचान है। अरे हम भी किसी के बाप से नहीं डरते, हम भी किसी के बाप से नहीं डरते। माझी गाडी झुक झुक चाले ना माझ्या गणपती हाले आणि तुझ्या नागोबा नाही डोले का गा? ए नाग्या नाग्या फुसनं दरात जाऊन घुस। तो गणपती हारांपेक्षा नागोबा फुसकाट नाही इकडं। हे नागिन मग इकडं पाय कसं दाखवते तुला आपला तर हो म्हणते काय मिलाओ ना हाथों से हाथ मैं देता मुझको साथ। आणि पुन्हा कसं डालूंगा रातभर बाई देशील का म्हणते तुया माया हातात। हा पकडशील का? पकडतो ना का? काऊन मला का सवय नाही म्हणतेस का पकडतेस? रोजचे माझ्या संग 1000-2000 लोक बोलतात, रोजच मला मिळवा लागते आणि म्हणून म्हणायचं आहे ओय शायद इच्छाची सुद्धा घेईन मी तुमच्या हातात हातव हा घेईन मी तुमच्या हातात न करीन जोरात काय सेकंड हो बरोबर आहे। घेईन मी तुमच्या हातात न करीन जोरात वाकीन खाली न दाबून धरीन तुमच्या दोनही लोकात। काय पाय 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 अच्छा दुसरं बोलता विचार नको करू गड्या तू। मी कशा बोलता विचार मी करत नाही। हा घेईन मी तुमच्या हातात करीन जोरात वाकीन खाली आणि दाबून धरीन तुमच्या दोनही लोकात। करीन मी तुमचा का मान सन्मान बरोबर आहे। करीन मी तुमचा येऊन घुसाल माझ्या घरात, करीन मी तुमचा येऊन घुसाल माझ्या घरात आणि काढीन तुमची वाजा गाजानं या शिरूर गावातून वरात शिरूर गावातून वरात। काय चांगलं माना सन्मानानं माझ्या गाजानं समजलं का शाहीर साहेब? आणि म्हणून काय म्हणायचं आहे शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं। गाणं कसं बाई म्हणते तुझे भी खोलने वाला ये म्हणते कोटचा गटान है पठाण का पार्टी का पठाण आहे म्हणते। बापा तुम्ही पठाण म्हण मी का वय चकलस बाजी इकडं ज्ञानाची करी मी शायरी फोकणाऱ्या धरत नाही ज्ञानाची करी मी शायरी फोकणाऱ्या धरत नाही। अरे शांतीनं बोलते ही सुरमा पुढे कधी सोडत नाही। अरे तुम्ही करता शायरी तर मी काय भाड झोकत नाही। क्या बात है? हा आता भाड झोकणे म्हणजे आमचे खांडेकर साहेब म्हणतात माशा मारणं आणि त्यांचंच आम्ही शिकलो माशा मारणं हे शब्द नाही का, तर ते म्हणतात म्हणून मोठे आहेत ते आमच्यापेक्षा। भाड झोकणे म्हणजे माशा मारणे। तर शाहीर साहेब म्हणते माया पकडशील हातात आणि खोलीन मी तुमचा त्याच्यावरचं गाणं पा पकडले हाथों में हाथ ज्ञान की चाबी डालूंगा ना खोलूंगा म्हणते त्याला। तर भाऊ तू टाकशील आमच्या ताल्यामध्ये चाबी आपली तर आम्ही बी काय नाही करून ना का पाय ऐक माय गाणं सांगतो तुला। हो नवीन गाणं बिलकुल या वर्षीचं कोरं करीत गाणं। हा अरे कब तक जवानी छुपाओगी रानी कितना सताओगी रानी कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी शादी करोगी अरे ये क्या संदेश देगा दुनिया को, इसे तो कलकवडी भर की नाही मी विचारतो अनुभव आणि शाहीर साहेब सांगतात महाभारत अशाने होईल का? नाही मी सांगतो दिल्ली तुम्ही सांगता बिल्ली। मैंने पूछी थी सवाल हंसी मजाक में उड़ा दिया मैंने पूछी थी सवाल हंसी मजाक में उड़ा दिया और सही तो दिया नहीं झगड़ा आगे बढ़ा दिया। अरे ये निशान को लगता होगा ये सुरमा क्या करने वाली है, ये निशान शायर को लगता होगा ये छोकरी क्या करने वाली है।
ऐसे भ्रम में मत रहना शायर साहब, ऐसे भ्रम में मत रहना। अरे ये सुरमा तुम्हारे 12 बजाने वाली है, ये सुरमा तुम्हारे 12 बजाने वाली है। कैसे? ज्ञान के वार से। आणि माझे गाणं कसं तुम्ही ताला टाकता ना चाबीमध्ये, तालामध्ये चाबी घुसवता आपली, तर मी काय करतो पहा, अरे थांब याला पहिले मी हलाल करतो, कर शार, अरे थांब याला पहिले मी हलाल करतो, अन पाचवतो घुमवतो लालियाची करतो, अरे थांब याला पहिले मी हलाल करतो, अन पाचवतो घुमवतो लालियाची करतो, वरती लटकवतो हात पाय बांधूनी, अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी, अरे मग काय करतो, मी नाही करत, काय करते, अन भरतो ढुंगणात पाणी, भरतो ढुंगणात पाणी, भरतो ढुंगणात पाणी, भरतो ढुंगणात पाणी, थांब याला पहिले मी हलाल करतो, पाजवतो घुमवतो लालियाची करतो, थांब याला पहिले मी हलाल करतो, पाजवतो घुमवतो लालियाची करतो, अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी, अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी, ओ अन भरतो ढुंगणात, बापा तुम्ही भलते पाणी भरता बा? बाबा तू म्हणतस तर आम्ही तशी हा तर मी भरतो ना, पण कशी भरतो पहा ना, कशी? अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी, अन भरतो ढुंगणात पाणी, 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 आता पहा मोठा प्रश्न पडला, कसा? बसलेले एवढे लोकल वाटलं ह्या सुरमा का निशांच्या ढुंगणात पाणी भरते का? नाही 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 नाही. आणि माझ्या आई बहिणी बसले आहेत, पण पहा माझे माय बाप, शाहीर साहेब मला म्हणत नाही, मी शाहीर साहेबाला म्हणत नाही, नाही. आणि एवढी वाया शायरी तरी माझी नाही ना, मी अशी शायरी करणार नाही. माझ्या गाण्याचा खूप मोठा सुंदर आधार आहे. आधार म्हणजे कसा? कसा? तुम्ही सगळे लोक बकऱ्याची मटण खाता, हो सगळे म्हणजे अर्धे टक्के तरी खाते, बरोबर आहे? तर जे मी माझा बकरा सादर करताय, तर बकऱ्याला कापाच्या आधी सुरीले पाजवा लागते अशी, हो हो बरोबर आहे? हो. तिला चांगली लाल करा लागते, लाल पाजवा लागतो. पाजवा लागते, आणि पाजवल्यावर त्या बकऱ्याला हलाल करते, हलाल, हो, हलाल म्हणजे त्याची मुंडकी कापतात, बरोबर आहे? बरोबर आहे. अरे जेव्हा मुंडकी कापतात तेव्हा त्या बकऱ्याला 3 डेरीवर म्हणजे 3 बांबू काढले जाते, हो. त्या बांबूवर त्या बकऱ्याला उलटे लटकवतात, उलटे, उलट लटकवते, बरोबर. हा. मग त्याचं चामडं काढतात, आणि चामडं काढल्यावर त्याच्या पोटातून आतऱ्या बाहेर काढतात, लेंड्या, हो लेंड्या. हा, आणि त्या लेंड्या बाहेर काढण्यासाठी पहिला ढुंगणात पाणी टाका लागते. अरे हो गोष्ट खरी आहे. खरी गोष्ट आहे हो का? हो हो. मी आपल्या मनाला खाटक असताना खाटकाली विचारून टाका. तर जेव्हा त्याला वरती लटकावते तिकडे मागवून त्याच्या ढुंगणातून पाणी भरत जात, निको सरसर लेंड्या काढत जातात त्याच्या. समजलं काय? तर हा माझा बकरा बाई बकरा. अरे पण बकरा माझा कसा? बकरा माझा अनुभवाचा. शायर साहेब माझी अवकात नाही तुमच्या ढुंगणात पाणी भरायची, मी एवढी वायात बाई नाही. म्हणतात ना काम क्रोध बकरा मारो पूजू रुक्मिणीच्या वरा. काम क्रोध बकरा मारा पूजू रुक्मिणीच्या वरा. हा माझा बकरा आहे, काम क्रोधाचा बकरा. शाहीर साहेब मी तुम्हाला म्हणणार नाही. अरे थांब याला पहिले मी हलाल करतो, अरे पाजवतो घुमवतो लालियाची करतो. मला मी कापता येते ना बकरा का? मी मजाकची गोष्ट हो का? हो सुरमा बोत बाई रंगून आहे, रंगून म्हणजे शाहीर क्षेत्रामध्ये. समजलं का? मी हलाल करतो, कापतो ने पाणी भरतो बकऱ्याच्या. अरे थांब याला पहिले मी हलाल करतो, अरे पाजवतो घुमवतो लालियाची करतो. अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी, अरे वरती लटकवतो
ढुंगणात पाणी भरतो 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 ढुंगणात पाणी हम भी इज्जत रखते हैं इज्जतदारों की सही बात है। हाँ? शायर साहब मनते का भाई तेरे घर में झंडा फड़काऊंगा घुस कर अरे बाप रे। हम भी इज्जत रहेगा हम भी इज्जत रखते हैं इज्जतदारों की हाँ, हमारा क्या बिगाड़ेगी टोली है गद्दारों की। हम भी निकलते हैं घर से कफन बांध के बांध के। हम भी निकलते हैं घर से कफन बांध के निशान जी तुम्हें भी नचाऊंगी इस शिरूर गांव में तुम्हारे पैरों में घुंघरू बांध के तुम्हारे पैरों में घुंघरू बांध के तुम्हारे पैरों में घुंघरू बांध के पण कायचे पैरे तुमच्या घुंघरू बांधीन ज्ञानाचे घुंघरू बांधीन आणि ज्ञानाने तुम्हाला नाचवीन आलतू फालतू राहणं मी नाचवीन नाही पण बकरा माझा आपल्या अंगावर घ्यायचा नाही नाही हो काम क्रोध बकरा मारा पूजू रकमीच्या वर मी उदाहरण स्पष्ट करून सांगितले हो, हो. आणि बकरा कसे कापतात तेही सांगितलं हो. त्याच्या लेंड्या कशा बाहेर काढतात तेही सांगितलं शाहीर साहेब म्हणून तुम्ही आपल्या अंगावर घ्यायचं नाही कारण मी आपल्या अंगावर घेतली नाही म्हणून आणि म्हणून म्हणायचं शाहीर म्हणते घमंड करायचं नाही अरे मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या का गानोटा मस्ती ही करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या का गानोटा आणि घरी भीक मागताना पाहिल मी हातात धरून वाटा शान भंगूर आहे ही काय एवढा नको मातू नको शान भंगूर आहे ही काय एवढा नको मातू आणि जाणार एक दिवस वाया हाँ। जाशील एक दिवस वाया एवढी गर्वाची आग नको होतू क्या बात है। माणसाने गर्वाची आग नाही मुतायची समजलं का हा आणि म्हणून म्हणायचं आहे माझा बकरा कसा आहे वाईट बकरा नाही माझे मायबाप सुंदर सादरीकरण करण आणि म्हणून समोर काय म्हणायचं आहे सुटतो जरा करा आठवण तुम्ही आज संताची वाणी क्या बात है। काय म्हणतो कसं? की काम क्रोधाचा हा बनला पिसाट हा बकरा मोकाठा आवरून धरा अगं बाई ग माझे माय बाबा हो हा काम क्रोध माणसाच्या शरीरामध्ये जर असेल हा. तर माणूस कुठेही समोर जाऊ शकत नाही नाही. या काम क्रोधाला ज्याने आवरून पकडेल तोच माणूस जीवनामध्ये तरक्की करेल आणि म्हणून सत्संग कामाचा असतो मुखी तो रामाचा राम नाम जप करा तुम्हाला तथ्य केल्यासारखं वाटेल सत्संगामध्ये जा ध्यान करा ध्यान केल्यानं काम क्रोध हा आपल्या शरीरातला नष्ट होऊ शकते आणि म्हणून काय म्हणायचं आहे अरे सत्संग कामाचा मुखी तो रामाचा बनला अरे फासाय माझा तो सुटतो जरा करा आठवण तुम्ही त्या संताची वाणी करा आठवण तुम्ही त्या संताची वाणी ओय आणि भरतो ढुंगणात पाणी भरतो ढुंगणात पाणी भरतो ढुंगणात पाणी भरतो ढुंगणात पाणी थांब्याला पहिले मी हलाल करतो बाजवतो घुमवतो लालियाची करतो अरे थांब्याला पहिले मी हलाल करतो बाजवतो घुमवतो लालियाची करतो
त्या काकाले बकरा समजला, त्या काकानं बकऱ्याच्या आतड्या बाहेर काढासाठी आणून दिले पैसे. हो हो बिस्लेरीची बॉटल घेऊन भर म्हणे. घे. अरे वरती लटकवतो हात पाय बांधून अन भरतो ढुंगणात पाणी, भरतो ढुंगणात पाणी, भरतो ढुंगणात पाणी, भरतो ढुंगणात पाणी. नाम के बड़े और घी के डोने, दोने. नाम के बड़े और घी के डोने, हाँ. मुंह में दांत नहीं चले चने चबाने. चबाने. नाव सोनाबाई हाती कतलाचा वाडा, नाव सोनाबाई हाती कतलाचा वाडा. हा. अन असेल म्हणलं मस्त हा तिरंगेचा चेला, अगं बाई. असेल म्हणलं मस्त हा तिरंगाचा चेला, पण हा निघाला पुरा बुड्डीचा बालवाला, हा निघाला पुरा बुड्डीचा बालवाला. आता कसं, अरे ओ मनीमाय ओ मनीमा. व बबलाई कसं केसावर फुगे, ओ मनीमाय व बबलाई कसं केसावर फुगे. ओ मनीमाय व बबलाई कसं केसावर फुगे, ओ मनीमाय व बबलाई कसं केसावर फुगे. फुगेगा फुगे केसावर फुगे, फुगेगा फुगे केसावर फुगे, फुगे 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 फुगे. घे. फुटला फुगारा उगा मुगा. घे. आणि याची झुकझुक चालेल याचा गणपती हाले. नाही का शाहीर साहेब, पहा लक्ष द्या गणपतीकडं. जास्त दिवस ठेवा नको, विसर्जन करून टाका, जास्त हल्लेला बरं नाही आहे, समजलं का. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे याला ओळखणार, याला ओळखणार नाही. आणि हा पिसाडला जोरात हाले, याला ओळखणार, हा पिसाडला जोरात हाले. याला ओळखणार, हा पिसाडला जोरात भुके, याला ओळखणार, हा पिसाडला जोरात भुके. भुके हो भुके, जोरात भुके, भुके हो भुके, जोरात भुके. झुले 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 झुले. हळा हळा हळा. कोणता कुत्रा आला बाई, पांड्या पुष्टीचा खांडूक चाट्या. कुत्रा तो नाही, हा. गावठी कुत्रा नाही, मग? हा कुत्रा म्हणजे वासना. वासना? ही वासना कुठेही कोणावरही जाऊन बसते आणि तिला स्वतः त्याला कोणाचीच ओळख राहत नाही, नाही. समजलं का. ती वासना. आणि याला ओळख ना, ना. आणि हा पिसाडला जोरात भुके. शाहीर साहेब म्हणायचं आहे, बोलताना जरा विचार करा. बाई म्हणते तुझ्या काय धरीन, काय करीन म्हणते यायचे बाबा. हाँ तुझे भी खोलने वाला ये पार्टी का पठाण है. आणि पुन्हा पठाण म्हणजे काय सांगितलं नाही का, काहून तुम्ही सांगितलं नाही. पुन्हा राहिला शाहीर साहेबांचा, रातभर डालूंगा म्हणते, रातभर का तर प्रश्न टाकीन म्हणते, प्रश्न. नखरा नको कर, तुला चांगलीच चापीन. चाप चाप चाप. रातभर डालूंगा, हा. नखरा नको करू, तू तुला चांगलीच चापीन. हो. आणि बिनकामाचा होशील तू, या सेंडाच कापीन. ओके मा. कायचा सेंडाव. आवा जिबेचा शेंडाव. ओके मा, जिबेचा म्हणलीस का. ह्या जिबेचा शेंडा कापीन तर याला बोलून नाही देईन म्हणलो. हा. रातभर कसं टाकायचं राहायचं तर, समजलं काय. आम्ही का कच्च्या गोट्या खेळतो का येते येतो आम्हाला का असं अरे गरे न, तू काय समजून राहिला. अरे तुम्हारे जैसी झकरत नहीं मैं कदर करती हूँ अपने शायरी की. शायरी. तुम्हारे जैसी झकरत नहीं मैं कदर करती हूँ अपने शायरी के. और दाम रोक के खाऊं ठोकती हूँ, ये पहचान है नीले निशान वालों के. शेर नहीं खाएगी मांस ना याद करेगी घास की. नहीं नहीं. शेर नहीं खाएगी मांस ना याद करेगी घास की. और दुम दबा के भागते हैं, दुम दबा के जो भागते हैं वो तो औलाद होते लोमड़ी की, वो औलाद होते लोमड़ी की. शाहीर साहेब, मी भागणाऱ्यामधून नाही आहे आणि मला लोमडीची औलादही बनायचं नाही, समजलं का शाहीर साहेब. मी तुमच्या सोबत लढेन तर एक शेराची शेरनी म्हणून लढेन, समजलं का. आलतू फालतू का बोलणार नाही आणि बाह्य शब्दात मी शायरी करणार नाही आणि आपल्या शायरीला मी गालबोट लावणार नाही, तुम्हाला सांगून ठेवतो, चॅलेंज करते. आणि बोलेन त्याचा अर्थ करून दाखवेन. स्वतःला निशांजी सुखदेव म्हणतात, गणपती हलवताना पठाण म्हणजे कोणही मग सांगल्या काम नाही तर.
सुखदेव इकडे सुखदेव म्हणतात तिकडे पठाण म्हणतात स्वतःला. हा काऊन चेंज केले का स्वार्थी नाव? वा रे वा, जात बदलवल्या का? स्वार्थासाठी माणसाने आपलं जात बदलवू नये ना आपला स्वाभिमान विकू नये. बाबासाहेब म्हणाले की घासभर चिवड्यासाठी ना घोटभर दारूसाठी आपलं स्वाभिमान गमवू नका. आपलं स्वाभिमान गमवू नका. अरे आपल्याला जेवढं भेटलंय तेवढ्यातच खुश राहा. अति लालच करू नका. म्हणून तुम्ही अति लालच करू नका. स्वतःला पठाण म्हणून घेऊ नका. समजलं का? आणि म्हणून काय म्हणायचं आहे का? कोणाच्या मोहात पडू नका. मोहात तुम्ही मग अशीच म्हटले की सगळं म्हणजे केलं तरी चालेल पण कोणाच्या मोहात पडू नका. जो मोहात पडते माणूस तो मरणा कधी जाते. हे सत्य गोष्ट आहे माझे मायबाप हो. कोणाच्या मोहात जाऊ नका. आपल्या अंगी जर विकार असतील ते विकार बाहेर काढा आणि स्वाभिमानाचं जीवन जगायला शिका. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? अरे जो पडतो मोहात जातो डोहात खोल त्या पाण्यात होतील गती. भरतो ढुंगणात पाणी भरतो ढुंगणात पाणी भरतो ढुंगणात पाणी भरतो ढुंगणात पाणी तुम्ही जसं तालाले चाबी लावल्या तर तसंच मी माझ्या त्या बकऱ्याचं गाणं सादर केलं. कोणतं? कामक्रोधाचा बकरा. कामक्रोधाचा बकरा वाईट बोलणार किरकोळ बकरा नाही किंवा घाणेरडा माझा बकरा नाही. माझा बकरा आहे कामक्रोध बकरा मारा पूजी रुक्मिणीच्या वरा. आणि म्हणून म्हणायचे शायर साहेब तुमच्या घरात माझ्या घरात येऊन तुम्ही झंडा फडकवाल. अरे ये मुली मामूल ने इसकी जड़ खोल गई है. ये मुली मामूल ने इसकी जड़ खोल गई है और तू तोड़ नहीं सकता क्योंकि तेरे कुलाट को धार नहीं है. खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बाका नहीं कर सकते. खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बाका नहीं कर सकता. ओए निशान जी तू हाथ की बात छोड़. तू हाथ की बात छोड़. अरे दांत से भी मेरा तू कुछ उखाड़ नहीं सकता. दांत से भी मेरा तू कुछ उखाड़ नहीं सकता. क्या माझा ज्ञानाचा फाउंडेशन तुम्ही उपडल्याने उपडू शकत नाही आणि माझ्या घरात येऊन तुम्ही झंडा फडकवू शकत नाही. शायर साहेब इतना मजबूत है मेरा ज्ञान का फाउंडेशन कि जो हिल नहीं सकता ना उखाड़ने से उखाड़ नहीं सकते. समजे का हाताने सोडा दाताने नाही उपडू शका. आणि म्हणून काय म्हणायचं शेवटच्या काळामध्ये
संगतीनं जर बसला तर माणूस मूर्खच बनेल आणि ज्ञानीवंताच्या संगतीनं माणूस ज्ञानीवंतच बनेल. कारण मूर्ख ज्ञान सांगू शकते का? मूर्ख ज्ञान सांगू शकत नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे की कडुलिंबाचा अमृताचा वेल कडुलिंबावरी गेला, अमृताचा वेल कडुलिंबावरी गेला आणि तोही कडू झाला संगतीमुळं, तोही कडू झाला संगतीमुळं. अमृताच्या वेलाला कडुलिंबावर जाऊ द्या तर तोही कडू लागते कडुलिंबासारखा. म्हणून म्हणताना पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नाही. पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नाही. आणि मूर्खाच्या पंक्तीला कधीच बसू नये हे तुम्हाला माझं सांगणं आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे मूर्खाला मूर्खानं सांगितले वचन होईल भांडण ठरलं आहे. सुरमाहीने मान भस्त्य परशुराम जगी जया मान उरलं आहे. मने कवी दर्शन हे असावं ध्यानी. अरे मने कवी दर्शन हे असावं ध्यानी. अन भरत ढुंगणात पाणी, भरत ढुंगणात पाणी, भरत ढुंगणात पाणी, भरत ढुंगणात पाणी. आम्हाला पहिले मी हरार करतो, माझ्यावचं घुमवतो लालियाची करतो. आम्हाला पहिले मी हरार करतो, माझ्यावचं घुमवतो लालियाची करतो. अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी, अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी. आणि भरत डुंगणात पाणी, भरत डुंगणात पाणी.